श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. तर तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर आज असणार आहे चैत्र पौर्णिमा. हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. आणि या दिवशी जर आपण हनुमानजींची उपासना केली तर आपल्याला आपल्या जीवनातील जे काही सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी खूप मदत होते. आणि आज आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. बघा, ही जी संधी आहे तर ती परत वर्षभर आपल्याला कधीच मिळणार नाही आणि आपल्याला आपल्या घरावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. हा जर उपाय आपण केला तर घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, इडापिडा संपून जाईल आणि आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य बदलून जाईल. जे काही संकट आपल्या जीवनात येत आहेत तर ते सर्व त्रास दूर होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम हनुमंते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून हनुमानजींची आपल्यावरती भरभरून कृपा होईल आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त हनुमान यांना सर्वता जास्त प्रिय काय आहे तर ते म्हणजे भगवान श्रीरामांची भक्ती. त्यामुळे आज हनुमान जयंतीच्या पूजेमध्ये भगवान श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा पठण करायला अजिबात विसरू नका. घरामध्ये आज हनुमान चालिसा असेल, मारुती स्तोत्र असेल आणि संकटमोचन हनुमान स्तोत्र असेल, रामरक्षा असतील, या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर आज बघा चैत्र पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्या काही इडापिडा असतात ना तर त्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असे उपाय केले जातात. त्या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची उपासना केली जाते. या दिवशी आपल्याला सत्यनारायण घरामध्ये करायचं असतं. त्याचबरोबर कुलदेवीच्या टाकावरती कुंकुम अर्चना असेल. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी देवी आणि माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांची त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी चालिसा, कनकधरा स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचा तुम्हाला पठण करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे काही आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते देखील आपल्याला करायचे आहेत. जर सतत घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होत असतील तर आपण खूप आयुष्यामध्ये कंटाळून जात असतो. कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर आज हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा. जर तुम्हाला आज हनुमान मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर आवर्जून जा. तिथे तुम्हाला केळी, गूळ, फुटाण्याचा नैवेद्य, त्याचबरोबर विड्याची पानं जी असतात, खायची पानं, विड्याची पानं, तर त्याचा सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामुळे हनुमान हे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या खूप लवकर पूर्ण करत असतात. हनुमानजींना आदी व्याधी, भूत, प्रेत, पिशाच सर्व घाबरत असतात. त्यामुळे ज्या काही करणी बाधा, वाईट बाधा आपल्यावरती कोणी जर केली असेल, एखादा शत्रूचा त्रास आपल्याला होत असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर तो त्रास संपून जाण्यासाठी, घरातील इडापिडा, नकारात्मकता संपून जाण्यासाठी आपल्याला हे जे आहे अतिशय प्रभावी उपाय असतात, सेवा असतात तर त्या करायच्या असतात. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. ज्यावेळेस या पवित्र स्थिती जवळ येतात त्यावेळेस तुम्हाला हा जो दोष आहे तर तो प्रखरतेने जाणवत असेल, घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भांडण, कटकट, वादविवाद होताना दिसून येतील, घरामध्ये एकोपा नसतो, शांती नसते, सुख समृद्धी नसते, त्याचबरोबर आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो त्याचं फळ मिळत नाही. कारण का, कुठेतरी आपल्या कुंडलीत ग्रह हे कमजोर झालेले असतात किंवा कुठेतरी आपल्या घराला नजर लागलेली असते. जर तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल, कष्ट करता, मेहनत करताय पण तरी घरामध्ये बरकत होत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, घरातील जे व्यक्ती आहेत तर ते सतत आजारी पडत असतील, लहान मुलं असेल तर ते खूप हट्टी, चिडचिड करत असतील आणि मुलांचं लग्न जमत नसेल, त्याचबरोबर वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात
त्यावेळेस त्याचा जर जास्त त्रास तुम्हाला होत असेल तर त्यासाठीच तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. त्याचबरोबर एक छान दिवासुद्धा तुम्हाला लावायचा आहे. हा चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. म्हणजेच काय तर चारमुखी दिवा आज उंबरठ्यावरती लावायला अजिबात विसरू नका. यामुळे चारही दिशेने आपली बरकत होत असते आणि त्याचबरोबर चारही दिशेकडून ज्या काही वाईट शक्ती येत असतात तर त्या नष्ट देखील होत असतात. तर हा जो दिवा आहे, दिव्याचा उपाय आहे, तर तो नक्की करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. 5 नंतर संध्याकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. शक्यतो करून प्रयत्न करा की संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करायला बघा. 5 ते 7च्या जो कालावधी असतो तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. घरातील वाईट शक्ती नष्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. या कालावधीला आपल्याला धर्मग्रंथामध्ये गोधुली बेला या नावाने ओळखलं जातं. म्हणजेच काय, ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्यावेळेस गोधुली बेला म्हटलं जातं. हा अतिशय प्रभावी असा कालावधी असतो. आता सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि देवघरामध्ये एक छान दिवा प्रज्वलित करायचा आहे. उंबरठ्यावरती पण एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला हा मंगलमय वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. पिवळ्या मोहरीमध्ये वाईट शक्ती जी आहे तर ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. तर एखाद्या प्लेटमध्ये, वाटीमध्ये तुम्हाला ही थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर एक छोटासा तुरटीचा जो खडा असतो, म्हणजे तुरटी सर्वांनाच माहिती आहे. छोटे छोटे जे खडे असतात तर ते छोटे थोडेसे घेऊ शकतात. त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा आपण टाकलेली असते, म्हणजेच आपण अगरबत्ती वगैरे पेटवतो तर त्याची रक्षा जी पडलेली असते तर ती रक्षा थोडीशी घ्यायची आहे आणि त्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत. एखाद्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये घेऊ शकता. नंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला या वस्तू तुम्हाला स्पर्श करायच्या आहेत आणि स्पर्श करत असताना भगवान श्रीरामांचं नामजप आपल्याला करायचं आहे. जय राम जय जय राम, जय राम श्रीराम, जय जय राम या मंत्राचा जप करत मग आपण ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि केला तरी पण चालेल. तर माझ्या घरातील ज्या काही वाईट शक्ती, इडापिडा आहे तर त्या निघून जाऊ दे आणि त्या सर्व संपलेल्या आहेत, अशा पद्धतीने भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून या वस्तू तुमच्या घरातून फिरून मुख्य दरवाजावरती यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस या वस्तू गोल ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्या पद्धतीने फिरवायच्या आहेत आणि त्यानंतरनं दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. घराच्या थोडंसं बाजूला जाऊन तुम्ही फेकू शकता. एखाद्या झाडाखाली टाका, रोडच्या कडेला टाका किंवा कचऱ्यात जरी टाकलात तरी पण चालेल, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त कोणाचाही हात पाय वगैरे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर नक्की आवर्जून हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल आणि जो आहे तर तो बघायला मिळेल. आणि स्वामी महाराजांच्या चरणी आजची ही सेवा रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच संपवते. आजच्या पुरतं एवढंच. उद्या भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.